देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूरच्या दौऱ्यावर होते। पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पार पडलं। सकाळी 9:30 वाजता मोदींचं विमानतळावर आगमन झालं। दरम्यान विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं। महाराष्ट्र आणि नागपूरसाठी रविवार मोठा दिवस होता। महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं। नियोजित दौऱ्यानुसार मोदींचं सकाळी 9:30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झालं। इथं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर मोदी यांचा ताफा नागपूर रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला। मेट्रोनं फ्रीडम पार्क स्थानकापासून खापरी स्थानकापर्यंत प्रवास केल्यानंतर पंतप्रधानांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं। त्यानंतर त्यांनी शिवमडका गावापासून वायफळ गावापर्यंत 10 किलोमीटरचा प्रवास केला। यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। 14 जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे। 55,000 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचं आकर्षक झिरो पॉइंट आहे। प्रवाशांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेला हा झिरो पॉइंट चौक 18 एकर परिसरात पसरलेला आहे। 2018 साली समृद्धी महामार्गाचं काम सुरू झालं होतं आणि अवघ्या 4 वर्षात या विशालकाय आणि राज्याच्या वाहतूक व्यवस्थेला समृद्ध करणाऱ्या महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला। दरम्यान उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी शिवमडका ते वायफळ गावापर्यंत प्रवास केला। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आणि महामार्गाचा फेरफटका मारल्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मिहान येथील एम्स रुग्णालयात दाखल झाले। इथं आयोजित कार्यक्रमात त्यांनी एम्स रुग्णालयाचं लोकार्पण केलं। नागपुरात विविध विकास कामांचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल जनसभेला संबोधित केलं। विशेष म्हणजे रविवारी संकष्टी चतुर्थी आल्यानं गणपती बाप्पाला नमन करत त्यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचं कौतुक करत पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला। सत्ता मिळवण्यासाठी देशातील काही नेते आमदानी अठ्ठन्नी खर्चा रुपया असलेल्या योजना सादर करत देशातील व्यवस्थेला पोकळ बनवत आहे, असा शब्दात त्यांनी अपरोक्षपणे ताशेरे ओढले। मैं आज भारत के हर युवा से आग्रह करूंगा, हर टैक्स पेयर से आग्रह करूंगा, ऐसे स्वार्थी राजनीतिक दलों को, ऐसे स्वार्थी राजनीतिक नेताओं को एक्सपोज करिए। आमदनी अठन्नी, खर्चा रुपया, ये वाली कुनीति लेकर के जो राजनीतिक दल चल रहे हैं, वे इस देश को भीतर से खोखला कर देंगे। दुनिया के कई देशों में हमने आमदनी अठन्नी, खर्चा रुपया, ये ऐसी कुनीति की वजह से पूरी अर्थव्यवस्था को तबाह होते देखा है। हमें मिलकर भारत को ऐसी कुनीति से बचाना है। हमें याद रखना है, एक और आमदनी अठन्नी, खर्चा रुपया, ये वाली दिशाहीन कुनीति और सिर्फ स्वार्थ है। वहीं दूसरी ओर देश हित और समर्पण भाव है। स्थायी विकास, स्थायी समाधान का प्रयास है।
आज भारत के युवाओं के पास जो अवसर आया है वो हम ऐसे ही जाने नहीं दे सकते। और मुझे खुशी है कि आज देश में स्थायी विकास और स्थायी समाधान को सामान्य मानवी का भी जबरदस्त समर्थन मिल रहा है। अभी पिछले सप्ताह गुजरात में जो चुनाव के नतीजे आए हैं वो स्थायी विकास और स्थायी समाधान की आर्थिक नीति, विकास की रणनीति का परिणाम है। मैं शॉर्टकट अपनाने वाले ऐसे राजनेताओं को भी विनम्रतापूर्वक, आदरपूर्वक कहूंगा कि स्थायी विकास के विजन को समझिए, उसके महत्व को समझिए। आज देश के लिए उसकी कितनी जरूरत है उसको समझिए। शॉर्टकट के बजाय स्थायी विकास करके भी आप चुनाव जीत सकते हैं, बार बार चुनाव जीत सकते हैं। ऐसे दलों को मैं कहना चाहता हूं, आपको डरने की जरूरत नहीं है। मुझे विश्वास है जब आप देश हित को सर्वोपरि रखेंगे तो शॉर्टकट की राजनीति का रास्ता भी जरूर त्याग करेंगे। भाई और बहनों, एक बार फिर महाराष्ट्र के लोगों को, देश के लोगों को इन परियोजनाओं के लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूं। विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं। ते मिहान इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांच्या जाहीर सभेत बोलत होते। मैं विशेष रूप से आदरणीय एकनाथ शिंदे जी का, देवेंद्र जी का, एमएसआरडीसी के सभी अधिकारियों का, महाराष्ट्र सरकार का हृदय से अभिनंदन करता हूं। उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। वैसे एमएसआरडीसी से मेरा बहुत भावनात्मक रिश्ता रहा है। मैं एमएसआरडीसी का संस्थापक भी हूं और उसी समय मुंबई में 55 उड्डान पुल और देश का पहला एक्सप्रेस हाईवे मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे और वर्ली बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट एमएसआरडीसी के द्वारा ही बनाए गए थे। और आज एमएसआरडीसी ने यह भी काम किया है, इसके लिए मैं निश्चित रूप से एमएसआरडीसी का, देवेंद्र जी का और एकनाथ जी का हृदय से स्वागत करता हूं। इस काम में सबसे महत्वपूर्ण बात है कि प्रधानमंत्री जी इस बात का जिक्र करते हैं, वो विशेष रूप से अमृत सरोवर का जल संधारण का। दौड़ने वाले पानी को चलने के लिए लगाओ, चलने वाले पानी को रुकने के लिए लगाओ और रुके हुए पानी को जमीन को पीने के लिए लगाओ। गांव का पानी गांव में, खेत का पानी खेत में, घर का पानी घर में। मुझे बहुत खुशी है कि विशेष रूप से ये मार्ग बनाते समय बहुत बड़े प्रमाण पर विशेष रूप से तालाब, नदियां, नालों की खुदाई की गई और अनेक प्रकार से वाटर कंजर्वेशन का काम भी बड़े प्रमाण पर हुआ है। इसके लिए भी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं। 600 लाख क्यूबिक मीटर का वाटर स्टोरेज कैपेसिटी बढ़ी, 300 फार्म पॉन्ड्स, 250 नदी नालों का खोलीकरण और 405 तालाब की खुदाई, ये भी काम हमने राष्ट्रीय महामार्ग बनाते समय किया है। मुझे विश्वास है कि हमारे यहां अमृत सरोवर में भी बहुत बड़े प्रमाण पर यह काम हुआ है। इसी हाईवे से मुझे इस बात की खुशी है कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हम औरंगाबाद से पुणे तक हाईवे बना रहे हैं और जल्दी ही उसके कार्य का शुभारंभ होगा, जिससे नागपुर से पुणे हम केवल 6 घंटे में पहुंचेंगे, ये मेरा विश्वास है। समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी नवी लाईफलाईन असल्याचं सांगितलं। तर ही योजना साकार करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याची स्तुती करत त्यांनी या प्रकल्पात अनेक अडचणी आल्याचं सांगितलं। मात्र या समस्यांना संवाद साधून तोडगा काढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जीव जो है उनका लाइफ डिस्टर्ब न हो, उनको जंगल का फील आवे, इसके लिए कोई कसर हमने छोड़ी नहीं। सभी लोगों का ध्यान रखते हुए ये समृद्धि महामार्ग आज इस कगार पर पहुंचा है। शिरडी तक हुआ है,
आगे 1 साल के अंदर 8-10 महीने में मुंबई तक ये समृद्धि महामार्ग पहुंचेगा। एक सिर्फ हाईवे नहीं है, एक गेम चेंजर प्रकल्प है। ये हमारे महाराष्ट्र की समृद्धि जो हाईवे है, ये महाराष्ट्र की भाग्य रेखा बदलने वाला ये समृद्ध हाईवे कहलाएगा और ये एक महाराष्ट्र की नई लाइफलाइन कहलाएगा। ये आज इसके सिर्फ हाईवे नहीं, इसके दोनों तरफ में कई हम नवनगर बनाना चाहते हैं और वहां कई इंडस्ट्री आएगी, वहां पर इंडस्ट्रियल हब होगा, एजुकेशन हब होगा, आईटी हब होगा, प्रोसेसिंग यूनिट आएंगे, लॉजिस्टिक हब होगा और ये पूरी तरह लाखों लोगों को रोजगार देने वाला समृद्धि हाईवे कहलाएगा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गासाठी पंतप्रधानांचे आभार मानले। समृद्धी महामार्ग पंतप्रधानांमुळे पूर्ण झाल्याचं ते म्हणाले। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन केवल और केवल आपके हाथों से होना चाहिए। 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था। आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये समृद्धि महामार्ग हम लोग यहां पर कर पाए। बहुत कम लोगों को उस समय यकीन था कि इस प्रकार का रास्ता बन सकता है, लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर इस सारे मार्ग के लिए काम करते रहे। हमने सारे जनप्रतिनिधियों को, सारे पार्टियों को एकत्रित किया, सारे पत्रकारों को, एडिटर्स को एकत्रित किया, उनके सामने हमने इस संकल्पना को रखा, उनके जितने सवाल थे सवालों का जवाब दिया और उसके बाद हमने इसकी शुरुआत की। सबसे पहले भूमि अधिग्रहण एक बहुत महत्वपूर्ण विषय था, उसके लिए काफी राशि चाहिए थी, कोई बैंक देने को तैयार नहीं थी। प्रधानमंत्री जी, हमारे महाराष्ट्र सरकार के कुछ बेटे ऐसे हैं जिनके पास बहुत पैसा है, एमएमआरडीए है, एमआईडीसी है, सिडको है, तो हमने उनको कहा कि सारा पैसा बंबई में कमा के बंबई में मत लगाइए, अब ये पैसा विदर्भ, मराठवाड़ा और उत्तर महाराष्ट्र को भी लगाइए। हमने उनसे पैसा उधार लिया और सारी जमीन का अधिग्रहण किया। केवल मात्र 9 महीने में 700 किलोमीटर के जमीन का हमने अधिग्रहण किया, एक भी लिटिगेशन नहीं हुई। और मैं ये बताना मेरा फर्ज मानता हूं, हमारे एकनाथ शिंदे जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की, क्योंकि उस समय के उनके नेता गांव में जाकर विरोध करते थे। उन्होंने गांव में जाकर सभा ली और कहा 1 इंच भी जमीन मत दीजिए। 15 दिन में उस गांव की 1-1 इंच जमीन हमको लोगों ने दी और एकनाथ जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की और हमने पूरा समृद्धि महामार्ग का अधिग्रहण यहां पर किया। राज्यातील समृद्धी महामार्गाचं लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील सावळा फाटा इथं भाजपतर्फे या लोकार्पण सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी आमदार प्रताप अडसड यांच्यासह खासदार अनिल बोंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्राला समृद्धीकडे नेणाऱ्या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आमदार प्रसाददादा अडसड यांच्या संकल्पनेतून धामणगाव तालुक्यातील सावळा फाटा आसेगाव इथं एका एकरात मंडप उभारून करण्यात आला। इथं थेट प्रक्षेपणासाठी डिजिटल स्क्रीन लावण्यात आली होती। समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होताना या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अरुणभाऊ अडसड, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, भाजप अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष निवेदिता चौधरी,
माजी पालकमंत्री आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजप नेते तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे उपस्थित होते. हा अभूतपूर्व सोहळा हजारो नागरिकांनी डिजिटल स्क्रीनवरून बघितला. मिनी मंत्रालय अशी ओळख असलेलं जिल्हा परिषद कार्यालय हे प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाचं प्रशासकीय कार्यालय असतं. मात्र अमरावती जिल्हा परिषद कार्यालयात अक्षरशः थरकाप उडवणारं चित्र दिसून येत आहे. या कार्यालयात अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच दिसून येत असून शेव चिवड्यांची पाकिटं दिसून आल्यानं हे कार्यालय आहे की अय्याशीचा अड्डा असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद कार्यालय हे कुठल्याही जिल्ह्यासाठी प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचं कार्यालय असतं. केवळ कामांसाठीच नव्हे तर त्याचे विभागीय असे एक आगळेवेगळे महत्त्व मानले जाते. प्रशासक अथवा सीईओ म्हणजेच थेट IASची या पदावर नियुक्ती होते. मात्र अमरावती जिल्हा परिषद कार्यालयाबाबत नागरिकांमध्ये आणि तेथील कुठलाही आदर अथवा धाक नसल्याचं चित्र आहे. या कार्यालय परिसरात अनेक कानाकोपऱ्यात दारूच्या बाटल्यांचा खच आणि चक्क चना चिवडा, चणे मुरमुऱ्याचे रिकामी पाकिटं, बिस्लेरीच्या बाटल्या सर्रासपणे आढळून येत आहे. या ठिकाणी 24 तास चौकीदार असतो. मात्र तरीही या ठिकाणी दारू कोण पितो हा प्रश्न उपस्थित झालाय. आता हे कृत्य करणारे नागरिक आहे की इथले कर्मचारी हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. पर्यटन वाढीसाठी महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये पायाभूत सुविधांची कामे तात्काळ पूर्ण करण्यासह चिखलदरा महोत्सवासारखे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील. त्याचप्रमाणे मेळघाटातील होलिका उत्सवाचं महत्त्व लक्षात घेऊन मार्च महिन्यात 2 दिवसीय होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं. आता काल आम्ही माझ्याकडे स्किल डिपार्टमेंट आहे आणि माझ्याकडे महिला बाल विकास आहे आणि टुरिझम डिपार्टमेंट आहे. सरकार लोकांच्याकडे यायच्यासाठी स्टेक होल्डर्सचे सर्व ठिकाणी कम्युनिकेशन चांगलं पाहिजे म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कमिटीचे गठन केला आहे. त्यामध्ये स्किलचे संबंधित स्किल कमिटीमध्ये स्किलचे संबंधित 10 ते 15 लोक तिथे राहणार आहे आणि ते सेम आपले जे टुरिझम कमिटी आहे त्यांचे पण येणार आहे. काल दोघंही कमिटीची मीटिंग झाली, चांगली मीटिंग झाली, लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद होता आणि त्यामध्ये मी 2-3 निर्णय घेतले. एक, या 11-12 मार्चला आम्ही ते चिखलदऱ्यामध्ये फगवा महोत्सव, ते आपले आदिवासी जनजाती बंधूंचा चांगला अतिशय लोकप्रिय महोत्सव कार्यक्रम आहे होळीचा, ते आपण तिथे राबवणार आहे. त्यासाठी पर्यटन विभाग आणि कलेक्टर अमरावती दोघी मिळून ते सहायता करणार आहे. चांगला कार्यक्रम होईल. त्याशिवाय पुढच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इथे मोठा आपण चिखलदरा महोत्सव करणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ पाहिजे. आपण सर्व ते चिखलदरा हे काय पूर्ण जे अमरावतीचा आपला इलाका आहे ते रिलिजियस तुकडोजी महाराजाचं स्थान आहे. आपले अजून काय 3-4 धार्मिक स्थान आहे तिथे आणि ते मोठा किल्ला आहे, वाईल्ड लाईफ आहे. त्यासाठी आपण सपोर्ट केला तर ते लोकांना कळेल की इथे काय आहे. म्हणून मी आजची प्रेस कॉन्फरन्स आपली रिक्वेस्ट केली आहे. आपण 1000 करोड रुपयाच्या एस्टिमेशन तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही 512 सरकारी ITI आहे त्याच्या नूतनीकरणमध्ये त्याचे सिव्हिल वर्क होणार, स्वच्छतागृह नवीन होणार, व्हर्च्युअल क्लासरूम, कम्युनिकेशन सेंटर ते होणार, लॅबोरेटरी ते आपण जे विचारताय लॅबोरेटरीच्या पूर्ण ते अपग्रेडेशन होणार,
जिम उभे करणार, कॅन्टीन उभे करणार, टीचर्स रूम उभे करणार, शिल्लक जागा असेल तर खेळण्याचे मैदान पण आपण तयार करू. एक पूर्णतः कायाकल्प महाराष्ट्राची सर्व 500 ITIच्या होणार आहे. त्यामध्ये आपली अमरावतीची ITI पण सामील आहे. सर्व काम पूर्ण होईल. 3 महिन्याच्या आत सर्व काम सुरू होईल. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील धामणगाव ते मंगळूर दस्तगी रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील धामणगाव ते मंगळूर दस्तगी रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असताना याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कपिल पडघम यांनी केला असून तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा प्रशासनाला देण्यात आला. मी आहे धामणगाव तालुक्यातील मंगळूर दस्तगी धामणगाव रेल्वे रोडवर. हा रोड पूर्णपणे खराब आहे. ह्या रोडसाठी अनेक निवेदनं देण्यात आले, अनेक पक्षाचे आहे ना. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आताच 8 दिवसापूर्वी निवेदन सादर केलं आहे. तरी पण प्रशासन झोपीमध्ये आहे. या खराब रोडवर लक्ष देत नाही आहे. मला एकच सांगायचं आहे की ह्या रोडनी शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक या रोडनी येणं जाणं करतं, कर्मचारी जातात. पण ह्या रोडनी खराब रोड असल्याच्या कारणानं खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. या रोडवर स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, बांधकाम विभाग लक्ष देत नाही आहे. 8 दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन दिले, पण ह्या रोडचं पूर्णपणे काम न करता डागडुगीचे काम सुरू आहे. आम्हाला ह्या डागडुगी नको, आम्हाला पूर्णपणे रोड पाहिजे. याचं लवकरात लवकर निराकरण करण्यात यावं, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना धामणगाव रेल्वे या रोडवर खूप मोठे आंदोलन उभे करेल. अमरावती शहरात राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शहरातील AD5 शाळेला या स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. 12 ते 15 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत गोवा आणि महाराष्ट्रातील CBSE शाळांचे संघ सहभागी होणार आहे. आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. स्पर्धेच्या आयोजनाची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत AD5 शाळेचे अध्यक्ष पूरणलाल हबलानी, संचालक नीरू कपई, रोहन कपई, कोषाध्यक्ष शिवराम कृष्णा, प्राचार्य डॉक्टर चैताली कुमार, प्रमुख सदस्य रवी इंगळे, क्रीडा संयोजक आनंद उईके यांनी दिली. CBSEची क्लस्टर स्वरूपाची स्पर्धा पहिल्यांदाच अमरावतीत होत आहे. स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा येथील शाळांमधले 14, 15, 17 व 19 वयोगटातील टेबल टेनिसचे संघ सहभागी होणार आहे. आतापर्यंत 20 ते 30 संघाचा सहभाग निश्चित झाला आहे. मुलांच्या प्रत्येक चमूमध्ये जास्तीत जास्त 4 खेळाडू तर कमीत कमी 3 खेळाडू राहणार आहे. तर मुलींच्या प्रत्येक चमूमध्ये 4 किंवा 2 खेळाडू राहणार आहे. सर्व खेळाडूंची व त्यांच्यासोबत येणाऱ्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था शाळेतच करण्यात आली आहे. खेळाडूंना बस स्टॉप आणि रेल्वे स्थानकावरून आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. 12 डिसेंबरला स्पर्धेचं उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते होईल. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.